जायकवाडी जालना जलवाहिनीवरील अनधिकृत नळ कनेक्शन कट। ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई। लक्ष्मीकांत नगर इंदेवाडीमध्ये महिलांचा नळ तोडणीला तीव्र विरोध। ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असताना जालना शहरालगतच्या लक्ष्मीकांत नगर इंदेवाडी परिसरात जालना महानगरपालिका प्रशासनाच्या नळ तोडणी कारवाई विरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे। अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना अचानक पाण्यापासून वंचित ठेवल्याने महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले। लक्ष्मीकांत नगर हा परिसर महानगरपालिका हद्दीत नसल्याचे सांगत प्रशासनाकडून नळ तोडणीची मोहीम राबविण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। मात्र पर्यायी पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था न करता नागरिकांचे नळ तोडण्यात आल्याने संतप्त महिलांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आम्हाला अधिकृत नळ जोडणी द्या, पण पाणी बंद करून आम्हाला त्रास देऊ नका। या पाईपलाईनवर आमच्या कुटुंबाचा पाण्याचा आधार होता, आता पाणी कुठून आणायचे, असा सवाल महिलांनी उपस्थित करत प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली। या आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य उर्मिला सुमितदादा वाघमारे यांनी केले। त्यांच्या समवेत मोठ्या संख्येने महिला वर्ग रस्त्यावर उतरला होता। पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे। उन्हाळ्यात लोकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असताना नळ तोडणे म्हणजे गरीब नागरिकांवर अन्याय करण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली। दरम्यान लक्ष्मीकांत नगर इंदेवाडी परिसराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला। अनेक वर्षांपासून नियमित पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाने केवळ कारवाईचा बडगा उगारल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। महिलांनी प्रशासनाला इशारा देत तत्काळ नळ तोडणीचा निर्णय मागे घेऊन नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे। ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या या पाणी प्रश्नामुळे जालना महानगरपालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। वेगवान घडामोडींची लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी ग्लोबल न्यूजला सबस्क्राईब करा। फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। टाकीजवळ पाईपलाईन तोडण्यात काम चालू आहे महापालिकेकडून, काय सांगणार? महापालिकेनं आम्हाला सवलत दिली होती 6 महिन्याच्या आतमध्ये ग्रामपंचायतचं पाणी जे असेल ते गावासाठी उपलब्ध करावे। आता त्याचा अर्थ त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कमी पडली, गाव कमी पडला, त्यामुळं आम्हाला गावाला पाणी भेटलं। माझी एक सूचना आहे, पाणी कुठून पण आणा, पण गावाला पाहिजे। आता ग्रामपंचायतीच्या सुविधा पाण्याच्या असतील, त्या पाण्याच्या सुविधामध्ये ग्रामपंचायतने लक्ष घालायचं, लक्ष घालून त्या गावाला पाणी पाजायचं। आता कसं आता तोडा लागले पाईपलाईन, आता पाणी मिळेल का तुम्हाला? पाणी आता गाव आता त्या पाण्यापासून वंचित राहिला गाव, म्हणजे असं ह्या जी पाण्यावर आहे पूर्ण गाव आमचा त्याच्यामध्ये पाणी भरत होता। आता याच्यामध्ये आमचा गाव वंचित राहिला। आज जर कट केल्याबद्दल पूर्ण गावाला म्हणजे आज वंचित राहिला पाण्यापासून। आता काही मोर्चे वगैरे काढणार का तुम्ही महापालिका? महापालिका सेपरेट आहे, ग्रामपंचायत सेपरेट आहे। इंदेवाडी गाव हे महापालिकामध्ये समाविष्ट झालेलं आहे, पण सध्या आम्हाला ग्रामपंचायतच आहे। याचा अर्थ महापालिका मोर्चा आम्ही काढू शकत नाही। आम्ही मोर्चा काढू शकतो जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत, तिथं आमचा तिथं अधिकार चालतो। बाकी इतर ठिकाणी आमचा अधिकार चालत नाही। शहरामध्ये महापालिका, ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत। काय नाव आपलं? सुरेश उगडे। हां, सुरेश उगडे। उघडे गावचे कोण? माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते। महानगरपालिकेने तुमचं नळ कनेक्शन तोडून टाकलेले, आता तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं, आता काय परिस्थिती तुम्हाला? आता ग्रामपंचायत पाणी देतं का? आमचं ह्याच नळावर सगळं अवलंबून आहे, सगळं अवलंबून पूर्ण घर याच नळावर आहे। आता आम्ही सध्या कनेक्शन काढले, आम्ही पाणी भरायला कुठं जाऊ? आम्ही तांत्रिक अडचणी जे असेल मूलभूत गरजा ते करू शकतो। आता तुम्हाला ग्रामपंचायत पाणी देत आहे का? नाही ना, ग्रामपंचायतीमुळे पाणी नाही। ग्रामपंचायत पाणी देत नाही तुम्हाला? पाणीच नाही। मग तुम्हाला पाणी कुठून मिळतं मग? पाणी भरतो आता इकडचं आता तुम्हाला हे तोडल्यानंतर पाणीच नाही? पाणीच नाही। आता आम्ही याच्यावर अवलंबून आहे ना, मग काय करायचं? काय नाव आपलं? माझं उर्मिला सुमित वाघमारे। उर्मिला सुमित वाघमारे।